सहकारनगर, नागपूरजवळील शिवनगर गजानन धाम येथील श्री संकटमोचन हनुमान व दुर्गामाता मंदिरात श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम घडवीत हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक सण साजरे करून समाजाला एकत्र आणण्याचे तसेच सलोखा जपण्याचे माध्यम लक्षात घेता मागील 45 वर्षांपासून वंशपरंपरेनुसार वडिलोपार्जित निभवित आणलेली ही परंपरा आजही दोरखंडे कुटुंब या मंदिरात जोपासत आहे. काल सायंकाळी हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला फुलांनी सुशोभित केले होते. या पावन प्रसंगी महिला मंडळद्वारा भजनांची प्रस्तुती करण्यात आली. विधिवत पूजेद्वारे दहीकाला तसेच आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वच भाविकांनी अत्यंत शांततेत व भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रद्धा, भक्ती आणि एकजुटीचा हा सुंदर संगम घडविण्यास शंकर दोरखंडे, दिलीप दोरखंडे, पुरुषोत्तम पराते, सुनील दोरखंडे आणि कमलेश वागदे यांचे विशेष सहकार्य लाभले. मी शंकर दोरखंडे, राहणार गजानन धाम, सहकारनगर, तांबा रोड, नागपूर. माझ्या मंदिराच्या हरवर्षी हनुमान जयंतीचा काला उत्सव साजरा असतो. ते 1500 ते 2000 लोकांचं महाप्रसाद असतात. हे माझ्या वडिलोपार्जित आणि काकाच्या याच्या साह्याने सगळं इथे काम चालत असतं. आमच्या मंदिराला 42 वर्ष झालेले आहे. माझे याच्या पहिले आमचे काका सगळं पाहत होते मंदिराचे, ते दशरथजी दोरखंडे. त्यांच्याकडनं सगळं इथे देखरेख आणि महाप्रसाद सगळं आयोजन त्यांच्या थ्रू होत होतं आणि त्यांच्या देखरेखात सगळे लोक प्रसाद घेऊन जायचे 1500 ते 2000. मी दिलीप दोरखंडे, दिलीप दशरथ दोरखंडे. इथे हे मंदिर माझ्या बाबांनी बांधलेलं आहे. याला 45 वर्ष झालेले आहे. दरवर्षी इथे हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करत होते. माझे बाबा इथे सक्रिय होते, अध्यक्ष माझे बाबा होते. माझे बाबा आता काही सप्टेंबर महिन्यात वगैरे एक्सपायर झाले. आता हा परंपरा आम्ही सगळे, आमचे दोरखंडे परिवार म्हणा, आमचे पराते काका म्हणा, आम्ही सगळे मिळून हा दरवर्षी प्रोग्राम असा साजरा करत राहून जे 45 वर्षापासून सुरू आहे, हा नक्कीच आम्ही यांना जेव्हापर्यंत आम्ही इथे आहो, आम्ही हा असाच हनुमान जयंतीचा उत्साह साजरा करत जाऊन इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकांना महाप्रसाद देतो. आम्ही सगळ्या पूजा, भक्ती, काय म्हणते त्याला, भजनं, असे सगळे व्यवस्थित कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही इथे साजरे करतात. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, नागपूर.